ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी आता साखळी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे। नागपूरमधल्या संविधान चौकामध्ये हे साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय। ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात या साखळी उपोषणाला सुरुवात झालेली आहे। भाजपचे आमदार आशिष देशमुख या साखळी उपोषण स्थळी दाखल झालेले आहेत। जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा अशी घोषणाबाजी सुद्धा आशिष देशमुख यांनी यावेळेला केलेली आहे। जास्त मागणीला आमचा विरोध आहे ना की आम्हा ओबीसींना 43 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर 43 वर्ष आम्हाला आणि आमच्या पूर्वजांना रात्रंदिवस एक करून संघर्ष करावा लागला आणि त्या संघर्षानंतर 7 ऑगस्ट 1990ला हे 27% आरक्षण या देशातील 60% जनतेला मिळालं। त्या आरक्षणाला आता कोणीतरी तडा देण्याचं काम करत आहेत, त्याच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत। नक्कीच बघा, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, आमचा ओबीसीचा कोणाचाही त्याच्यामध्ये काही दुराग्रह नाही, पण तो ओबीसीच्या कोट्यातूनच मिळावं हा जो जरांगेंचा बालहट्ट आहे त्या संदर्भामध्ये ओबीसी समाज जागरूक आहे आणि कोणत्याही पद्धतीने ओबीसी समाजामध्ये वाटा मराठा समाजाला मिळणार नाही या संदर्भामध्ये आज आंदोलनाची भूमिका ओबीसी महासंघाने नागपूर पासून घेतलेली आहे। नक्कीच त्याच्यासाठी आमचा संपूर्ण पाठिंबा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।